हिवाळा लागताच प्रत्येक घरात मेथी ही जास्त प्रमाणात खाल्ली जाते. परंतु तीच तीच मेथीची भाजी खाऊन मुलांना कंटाळा येतो. या पद्धतीने जर तुम्ही मुलांना खुसखुशीत वड्या करून दिल्या तर ते मेथी ही अगदी आनंदाने खातील. आज आपण मेथीच्या छान अशा खमंग खुसखुशीत वड्या करत आहोत. त्यासाठी एक जुडी इथे मी मेथी आणली आहे. आता मेथी निवडताना आपल्याला छान अशी पातळ पानाची, छोट्या पानाची घेऊन यायची आहे, म्हणजे ती चवीला छान लागते, कडसर लागत नाही. आता मेथी निवडून ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ छान अशी भिजवून घेतली आहे. साधारण 3 ते 4 तास ही डाळ भिजून घ्या. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही डाळ ही भिजवण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. डाळ ही एखाद्या तासात छान अशी भिजली जाते. आता आपण सर्व डाळीतील पाणी काढून घेतलं आहे व ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे. त्यात आता आपण इथे चवीनुसार, इथे तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकतात. इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला असं थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण दळून तयार झालं आहे. दळलेलं मिश्रण एका मोठ्या भांड्यात आपण काढून घेणार आहोत. या वड्या करण्यासाठी तुम्ही सालासकट मुगाची डाळ किंवा अख्खे मूग जरी वापरले तरी या वड्या अगदी छान होतात. त्यानंतर वाटलेल्या डाळीत आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर अगदी थोडीशी हळद घातली आहे, थोडा हिंग घातला आहे, 1 चमचा लाल तिखट घातला आहे. त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ घातले आहे व अर्धा चमचा इथे मी ओवा घेतला आहे व तो अशा पद्धतीने हातावर चोळून घातला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडासा, तुम्ही इथे बघू शकतात, पाव चमचालाही कमी सोडा घातला आहे. सोडा घातल्यामुळे वड्या ह्या अगदी खमंग खुसखुशीत तयार होतात. त्यानंतर आता आपण बारीक चिरून घेतलेली मेथी घालणार आहोत. दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपण पाण्याचा वापर न करताच हे पीठ छान असं मळून घेणार आहोत. आपण इथे भिजवलेली डाळ व मेथी ही धुवून घेतली आहे. त्यात जे पाणी होतं तेवढ्यातच हे पीठ छान असं मळलं जातं. तुम्ही बघू शकतात इथे मी पाण्याचा वापर न करताच छान असा याचा गोळा करून घेतला आहे. आता आपलं वड्या करण्यासाठी हे मिश्रण तयार झालं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात परफेक्ट कन्सिस्टन्सी या पिठाची तयार झाली आहे. यानंतर आता तयार पिठाच्या आपण वड्या लावून घेणार आहोत. त्यासाठी एका प्लेटला इथे मी तेल लावून घेत आहे. अशा पद्धतीने तेल हे प्लेटला सर्व बाजूने लावा, म्हणजे वड्या ह्या प्लेटला चिकटणार नाही. आता तयार झालेला पिठाचा गोळा आपल्याला प्लेटमध्ये ठेवून अशा पद्धतीने हाताने प्रेस करत करत वड्या ह्या सेट करून घ्यायच्या आहे. आता आपलं हे पीठ छान असं प्लेटमध्ये सेट झालं आहे. आता इथे मी एका कढईत पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी छान उकळलं आहे. त्यावर स्टँड ठेवला आहे. त्यावर आता वड्यांची ही प्लेट आपण ठेवून देणार आहोत. त्यावर झाकण ठेवायचं आहे व मीडियम आचेवर आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिट या वड्या छान अशा वाफवून घ्यायच्या आहे, म्हणजे वड्या ह्या छान वाफवल्या जातात. इथे 25 मिनिट झाले आहेत. तुम्ही बघू शकतात वड्या ह्या छान अशा शिजून तयार झाल्या आहेत. आता गॅस बंद करायचा आहे व आता शिजलेलं हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मिश्रण अगदी थंड झालं आहे. यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने सर्व कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे व अशा पद्धतीने पोळपाटावर मी हे प्लेट उलट करत आहे व तुम्ही इथे बघू शकतात वड्या पाडण्यासाठी हे मिश्रण अगदी छान असं सेट झालं आहे. छान असं शिजून टम्म फुगलं आहे. आता सर्व बाजू आपल्याला या कट करून घ्यायच्या आहे. इथे मी चौकोनी आकारात वड्या कट करणार आहे, त्यामुळे आधी मी सर्व बाजूच्या कडा ह्या काढून घेणार आहे. आता तुमच्याकडे कटलेट कटर असेल तर तुम्ही कटलेट कटरच्या साहाय्याने वेगवेगळ्या आकारात या वड्या कट करा, मुलांना फार आवडतील. आता अशा पद्धतीने लहान मोठ्या तुम्हाला आवडतील त्या आकारात तुम्ही वड्या कट करा. इथे मी काही वड्या छोट्या ठेवणार आहे व काही वड्या मोठ्या कट करणार आहे. वेगवेगळ्या आकारात या वड्या कट केल्या की अगदी छान दिसतात. तुम्ही बघू शकतात अगदी मऊ लुसलुशीत या वड्यांचं पीठ हे सेट झालं आहे. वाफवल्यामुळे ह्या वड्या अगदी हलक्या फुलक्या तयार होतात. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात लहान मोठ्या दोन्ही साईजमध्ये मी या वड्या ठेवल्या आहे. यानंतर आता आपण वड्या लगेचच तळायला घेणार आहोत. इथे कढईत तेल हे छान कडकडीत गरम करून घेतलं आहे व आता तेल गरम झाल्यानंतर गॅस हा मीडियम ठेवायचा आहे व अगदी मीडियम आचेवर आपल्याला वड्या ह्या छान अशा खमंग खरपूस गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकतात वड्यांचा रंग अगदी छान आला आहे व अगदी वरतून कुरकुरीत व आतून मऊसूत अशा या आपल्या खमंग मेथीच्या वड्या तयार आहेत. अशा पद्धतीने आपण आता सर्व राहिलेल्या वड्या तयार करून घेणार आहोत.
अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकतात अगदी झटपट ह्या वड्या तळून देखील तयार होतात. इथे आपण वड्या सर्व्ह करून घेतल्या आहे. तुम्ही बघू शकतात लेयर अगदी छान आले आहे. अगदी कुरकुरीत अशी आपली ही मेथीची वडी तयार झाली आहे.